महेश कोटे हे सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महत्त्वाचे सदस्य होते। वयाच्या 95व्या वर्षी महेश कोटे यांचं निधन झालंय। महेश कोटे यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती। आज महेश अण्णा कोटे यांचे कर्मभूमी विडी घरकुलमध्ये शिंदे शाळा येथे दुपारी 3 ते 4 या वेळेत तर त्यांच्या निवासस्थानी 4 ते 5 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव शरीर ठेवण्यात येणार आहे। थंडीत रक्त गोठल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे बोलले जात आहे। महेश कोटे हे त्यांच्या काही मित्रांसह कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी गेले होते। त्याच दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला। माहितीनुसार त्यांनी गंगा नदीत शाही स्नान केलं। त्यानंतर थंडीमुळे त्यांचे रक्त गोठले आणि त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला। त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता। सोलापुरात काँग्रेस मजबूत करण्यात आणि सोलापूर महापालिकेत काँग्रेसची सत्ता आणण्यात कोटे कुटुंबाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे। सोलापूर महानगरपालिकेचे महापौर, विरोधी पक्षनेते, सभागृह नेते अशा विविध जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पडल्या आहेत। तर काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि विविध पक्षास महेश कोटे यांचा प्रवास राहिला आहे। महेश कोटे हे सोलापूरचे सर्वात तरुण महापौर अशी ओळख होती। राजकारणातील आणि समाज आणि राजकारणातील दिग्गज नाव म्हणून त्यांची प्रख्यात ओळख होती। मात्र त्यांच्या निधनाने सोलापूरमध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झालंय। सोलापूरच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील एक प्रभावी आणि खंबीर असं नेतृत्व काळानं असं अचानक हिरावून नेलं, यावर खरं म्हणजे विश्वास बसत नाहीये। कोठे परिवार हा मोठा आघात असून यातून सावरण्यात बळ ईश्वर त्यांना देव, अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। एक अभ्यासू व्यक्तिमत्व, सोलापूरच्या वास्तववादी विकासाचं विजन असणारा मुरब्बी नेता काळाच्या पडद्याआड गेला। सर्वांना सोबत घेऊन जाणारं, सर्वसमावेशक विचार मांडणारं, प्रगतशील सोलापूरचं स्वप्न पाहणारं आणि कृतीला महत्त्व देणारं नेतृत्व नाहीसे झालंय। खऱ्या अर्थानं सोलापूरसाठी हा राजकीय पोकळी निर्माण करणारा प्रसंग म्हणावा लागेल। महेश अण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली आहे। आमदार होण्याचे आणि सोलापुरात IT पार्क उभारण्याचे महेश अण्णा कोटे यांचे स्वप्न आता अधुरं राहिलं आहे। अण्णांचे कोटे घराण्यात कोणीतरी आमदार व्हावे, थोडक्यात आपणच आमदार व्हावी, तसेच सोलापुरात डोणगाव रोडवर IT पार्क बसविण्याची इच्छा होती। शरद पवार यांच्या हस्ते भूमिपूजनही केलं गेलं, पण नियतीने घाला घातलाय। आताच्या विधानसभा निवडणुकीत कार्य असून हे महेश अण्णांना पराभवाचा सामना करावा लागला, पण अनपेक्षितपणे पुतण्या देवेंद्र कोठे विजयी झाल्याने अण्णा सुखावले होते। देवेंद्र कोठेंच्या रूपाने कोटे घराण्यात पहिला आमदार झाला। आता देवेंद्र IT पार्कचे अण्णांचे स्वप्न पूर्ण करतील का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ज्येष्ठ नेते स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांच्यावर महेश कोटे यांनी सोलापुरात आपला राजकीय दबदबा निर्माण केला होता। गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर महानगरपालिकेमध्ये त्यांनी नगरसेवक आणि पदाधिकारी म्हणून आपली ओळख निर्माण केली होती। अनेक निवडणुकांमध्ये महेश कोटे यांच्या नेतृत्वाखालीच लढल्या गेल्या आहेत। ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आधी काँग्रेसमध्ये, त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आणि मग त्यानंतर सध्या ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत होते। तर अण्णांना लोकप्रधान न्यूज चॅनलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली।